शुभविवाह या मालिकेच्या 16 मेच्या गुंतागुंतीच्या भागामध्ये आपल्याला आता सत्याचा विजय होताना दिसणार आहे। कारण रागिणी नर्सला पैसे देताना आणि नर्सला प्रत्येक वेळेला काय काय बोललेली आहे या सगळ्या गोष्टी यशपालने रेकॉर्ड तर केल्यात, पण त्याचबरोबर त्या नर्सच्या नवऱ्याचा आणि नर्सचा पत्ता लागलेला आहे। त्यामुळे गायकवाडांच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागलाय। कारण त्या नर्सला ओळखणारा एक मुलगा त्याने अशी काही माहिती दिली की ती नर्स आणि आता तिचा नवरा या दोघांचाही पर्दाफाश होत रागिणीच्या विरोधात खूप मोठा पुरावा कसा सापडलाय पाहू। इकडे आता चिडलेली रागिणी यशपालला सांगत असते, तुला अक्कल आहे का? माझ्या रूम मध्ये दारू पितोयस आणि हे कोणी बघितलं तर माझ्यावरती किती मोठा संशय येईल कळतंय तुला? यावरती यशपाल म्हणतो, काय हो तुम्हाला दर वेळेला भीती असते, कोण मला बघेल काय, कोण मला हे करेल काय, कोणी मला फसवेल काय, मग इतकी सगळी कारस्थानं करता का? मला सगळं कळलेलं आहे। तुम्ही या सगळ्यामध्ये आता भूमीला मानसिक त्रास देण्यासाठी इकडे अमोली आहे तिकडे अमोली आहे हे सगळं केलत ना तुम्ही। नर्सच्या त्या म्हणजे हॉस्पिटलच्या त्या नर्सला तुम्ही पैसे दिलेत ना की भूमीला सांगायला अमोली इकडे आले तू इकडे निघून ये, अमोली तिकडे गेले तू तिकडे जा, हे सगळं मी पाहिलंय। का हो इतकी कारस्थानं करता? भूमीच्या बाळाला तुम्हीच पळवलं, भूमीच्या बाळाला या हॉस्पिटलमधून गायब तुम्ही केलं आणि इतकं करून मन नाही भरलं तर भूमीला इकडून तिकडून नाचवताय, बाळ इकडे आहे बाळ तिकडे आहे असं म्हणत भूमीला त्रास देताय। इतकं सगळं करण्याची काय गरज आहे? आणि त्यावेळेला जरा सावधानता तरी बाळगायची होती, कारण त्याचा मी असा व्हिडिओ बनवलाय ना की तुम्हाला तो अडकवण्यासाठी पुरेसा आहे असं म्हणत आता यशपाल तो व्हिडिओ दाखवतो ज्या वेळेला भूमीला फोन करून त्या नर्सने सांगितलेलं असतं की अमोली इकडे आलेली आहे, तिच्या बाळाला घेऊन तुम्ही ताबडतोब पोहोचा आणि त्यानंतर मग रागिणीने तिला पैसे देऊन असंच माझं काम करत राहा, छोटी मोठी अशी कामं मी तुला सांगेन। यावरती नर्स म्हटलेली असते की जर का ही अशा कामांचे म्हणजे एका कॉल करण्याचे तुम्ही मला इतके पैसे देणार असाल तर मी तुमचं कोणतंही काम करायला तयार आहे। हे सगळं यशपालने रेकॉर्ड केल्यामुळे रागिणी आता पूर्णपणे अडकलेली असते आणि यशपाल म्हणतो, आता तुम्ही मला जे काही 1 करोड रुपये देणार होतात ना त्या 1 करोडचे झाले 1.5 करोड, तुम्ही मला 1.5 करोड द्यायचे। यावरती रागिणी चिडते आणि माझ्याकडे काही खांड लागले का तुला 1.5 करोड रुपये द्यायला? यावरती तो म्हणतो, अगं हो असं काय करताय? आकाशला फसवून सगळी प्रॉपर्टी आपल्या घशात घालण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय ना, मग आता आकाशला फसवून सगळी प्रॉपर्टी ज्या वेळेला तुमच्या ताब्यात येईल त्यावेळेला तुम्हाला मला 1.5 करोड देणं म्हणजे काही अवघड गोष्ट नाहीये। ही 1.5 करोड रुपये तुम्ही मला सहज देऊ शकता आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता पुन्हा मला विचारू नका आणि पुन्हा सांगू नका, तुमच्याबद्दलचे 2 पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे मला 1.5 करोड पाहिजे। या वेळेला मी तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्हाला वाटत असेल ना की तुम्ही मला या प्रकरणामध्ये अडकवू शकता तर बिलकुल नाही, कारण आता माझी सुद्धा माणसं माझी सुद्धा गँग आहे। मी नुसती तुम्हाला धमकी देत नाहीये, पण मी सुद्धा माझी माणसं बरोबर रचून ठेवलेली आहेत। यावरती रागिणी म्हणते, माणसं तू नको मला सांगू, त्या दिवशी भूमी आली म्हणून तू वाचलास, नाहीतर तुझा जीव कधीच गेला असता। यावरती यशपाल म्हणतो, बरं झालं तुम्हीच आठवण करून दिलीत, यापुढे जर तुम्ही माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलात ना तर माझ्यासारखा वाईट मी तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय की मी अशी माणसं सगळीकडे पेरलेत ना की जर का तुम्ही माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलात तर माझी माणसं भूमीपर्यंत हे 2 व्हिडिओ असे काही पोहोचवतील ना, त्यामुळे तुम्हाला आता मी गेलो तरी सुद्धा असा फासावरती लटकवून जाईल की तुमचं अजिबात सुटका होणार नाही। त्यामुळे यापुढे कधीही मला आता अडकवण्याचा प्रयत्न केलात किंवा मला अडकवण्याचा विचार जरी तुमच्या मनात आला तरी सुद्धा नेहमी हा विचार करा की मी या सगळ्यामध्ये आता व्हिडिओचे पुरावे असे काही पुरून ठेवलेत की ते पुरावे तुम्हाला अडकवण्यासाठी कायमचे उपयोगाला पडतील, मी तुम्हाला कदापि सोडणार नाहीये। असं म्हणत दोघं जण एकमेकांच्या सोबत भांडत असताना तिकडे भूमी येते। भूमी आल्यावरती आता इकडे यशपाल तिथे असलेली दारूची बॉटल भूमीला दिसणार नाही अशा पद्धतीने उचलतो आणि उचलून ती बॉटल आपल्या आता पॉकेटमध्ये अशी टाकतो की भूमीला या सगळ्यामध्ये काहीच कळणार नाही। बरं हे सगळं चालू असताना भूमी म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुम्ही दोघं जण का बरं भांडत आहात? असं म्हटल्यावरती मग आता रागिणी विचार करते, नशीब
नशीब या सगळ्यामध्ये या पोरीने काही ऐकलेलं नाहीये. जर हिने काही ऐकलं असतं तर मात्र माझी आता वाट लागली असती आणि मग तिने असा प्रश्न न विचारता डायरेक्ट आमच्यावरती अटॅक केला असता. भूमी म्हणते बोला ना, तुम्ही दोघं जण का भांडत होतात? यावरती मग दोघं जण आता इकडे पाहायला लागतात. दोघं जण एकमेकांकडे पाहायला लागतात. एकमेकांकडे पाहत आता काय ह्या भूमीला उत्तर द्यायचं दोघांनाही कळत नसतं. त्यावरती रागिणी म्हणते भांडतो? नाही नाही, आम्ही काही भांडत वगैरे नाहीये. तुला समजतंय का भूमी, आम्ही दोघं जण या सगळ्यामध्ये आता लहानपणी जे सवंगडी आहोत, सवंगडी, आणि आम्ही कधीही भांडत नाही. आम्ही दोघं जण एकमेकांच्या सोबत आता हे असे वागतच असतो. यावरती भूमी म्हणते काय बोलताय? मी स्वतः यशपाल काकांना बोलताना ऐकलं की मी तुला सोडणार नाही. मग आता ते कशाबद्दल बोलत होते की सोडणार नाही म्हणून? काय नक्की त्यांच्या मनात चाललंय? यावरती रागिणी म्हणते अगं ते काही नाहीये. यावरती यशपाल म्हणतो तुम्हीच उत्तर द्या बरं रागिणी ताई. असं म्हणत यशपाल आपले हात वरती करतो, कारण त्याला माहिती असतं खोटं बोलण्यामध्ये रागिणीचा हात कोणी धरूच शकत नाही. त्यावरती रागिणी म्हणते अगं काही नाही, म्हणजे त्यांचे तो ना NGO साठी काम करतो ना, मग त्याच्या माहितीमध्ये किंवा त्याला असे भेटणारे काही समाजकंटक असतात जे त्याला त्रास देत असतात आणि या समाजकंटकांना मी सोडणार नाही असं तो मला सांगत होता. आणि त्याच वेळेला नेमकी तू तिकडे आलीस ना, आणि म्हणून तू हे सगळं ऐकलंस. बरं ते जाऊ दे, तू इथे का आली होतीस? तू इथे काय सांगण्यासाठी आली होतीस? असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगते नाही, आकाशने मला पाठवले की तुम्ही तुमच्या गोळ्या वगैरे नीट घेतलात की नाही हे विचारायला. यावरती रागिणी म्हणते हा गोळ्या ना, हा गोळ्या तर मी नीट घेतलेल्या आहेत, तू काही काळजी करू नको. असं म्हणत मग मात्र आता इकडे रागिणी तो विषय टाळण्याचा प्रयत्न करते आणि ती यशपालकडे बघते आणि यशपालला सांगते गोळ्या ना, मी घेतल्या ना गोळ्या यशपाल? यावरती यशपाल म्हणतो हो हो, आत्ताच तर माझ्यासमोर तुम्ही गोळ्या घेतल्यात की. असं म्हणत ती दोघं जण एकमेकांना आता इकडे वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. पण भूमीच्या या गोष्टी बरोबर लक्षात आलेल्या असतात. भूमी या सगळ्यामध्ये आता बरोबर ते सगळं बघते आणि त्यानंतर भूमी आता विचार करते नाही काहीतरी अशी गडबड आहे की हे माझ्यापासून काहीतरी सत्य लपवतायत. पण ते सत्य काय आहे हे भूमीला माहित नसतं. भूमी निघून गेल्यावरती मग यशपाल पुन्हा एकदा यशपाल आता दारू पिण्यासाठी ज्या वेळेला बसतो आणि त्याच वेळेला रागिणी त्याच्यावरती चिडते आणि झाला तेवढा तमाशा पुरे नाही का झाला? तू या सगळ्यामध्ये आता पुन्हा इकडे दारू घेऊन बसलायस, बघितलंस ना? त्या भूमीने पकडता आपण आता वाचलोय. मग असं असताना पुन्हा इकडे दारू घेऊन बसण्याचं काम काय? निघ इथून. जर तुझ्यामुळे मी अडकले ना तर तुला मी सोडणार नाहीये. असं म्हणत ती यशपालवरती चिडलेली असते. यशपाल तिच्याकडे रागाने बघतो आणि कळलंय ना, मी जे बोललोय ते मी करून दाखवेन आणि आत्ता तर तुम्हाला मला घाबरायची गरजच आहे. तोपर्यंत इकडे आता भूमी येते आणि मानसीला घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते. मनू, मला डाऊट आहे, काहीतरी त्या दोघांचं बोलणं चाललं होतं आणि त्या दिवशी यशपाल काका जे काही आता तिकडे स्टोर रूम मध्ये अडकले होते ना, तो काही साधा सुद्धा प्रकार नव्हता. हे सगळं रागिणी आत्यांनीच केलेलं आहे. काहीतरी यशपाल काकांच्या हातामध्ये असा पुरावा आहे ना की रागिणी आत्याला ते ब्लॅकमेल करतायत. पण काय हे मात्र मला काही कळत नाहीये. असं म्हणत भूमी आता मानसीला म्हणते मला हे सगळं सत्य शोधायलाच पाहिजे. मानसी म्हणते पण ताई तू कुठे कुठे पुरी पडशील? म्हणजे त्या नर्सचं सत्य शोधतील, त्या नर्सच्या नवऱ्याचं सत्य शोधशील, या अमोलीच्या समोर फेस करशील, क्षितिजाला परत आणशील, की या सगळ्यामध्ये आता रागिणी आत्यांना हे करण्याचा प्रयत्न करशील? यावरती भूमी सांगते काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता इकडे अजिबात गप्प बसणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी सत्याचा मागोवा घेणार आणि सत्य शोधून काढणार म्हणजे काढणारच. असं म्हणत भूमीच्या डोक्यामध्ये आता इकडे काहीतरी प्लॅन चालू असतो आणि ती विचार करते की मला नर्सची आणि त्या नवऱ्याची माहिती हवी असेल तर मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये कुणीतरी असेल जे ह्या दोघांच्या बद्दल अशी काहीतरी माहिती जाणून असेल की मला त्या माहितीचा फायदा पडेल. असं म्हणत मग आता भूमी तिकडे जाते हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन आता एका माणसाची भेट घेते. हॉस्पिटलमध्ये त्या माणसाची म्हणजे तो माणूस असतो तिथला एक वॉर्ड बॉय. त्या वॉर्ड बॉयला म्हणते प्रीती नर्स आणि तिचा नवरा यांच्याबद्दल तुम्ही मला फार काही माहिती सांगू शकलात तर मला खरंच खूप आनंद होईल. तुम्ही माझी तितकी मदत करू शकाल का? असं म्हटल्यावरती तो आता मान खाली घालतो आणि नाही मॅडम, मला खरंच त्यांच्याबद्दल काही माहिती नाहीये असं म्हणायला लागतो. यावरती भूमी म्हणते अहो असं काय करताय?
तिचा नवरा काहीतरी फ्रॉड केस करायचा आणि त्यासाठी आता मला तुमची मदत हवी आहे, कारण मला कुठूनही काहीही मदत मिळत नाहीये. यावरती तो म्हणतो, खरं सांगू का, तर तो फ्रॉड होताच. तो मुलांना पळवायचा आणि अजून बरंचसं काही करायचा. भूमी सांगते, प्लीज दादा, तुम्हाला त्यांच्याबद्दल काही एक्स्ट्राची माहिती असेल तर तुम्ही मला द्या, प्लीज प्लीज. मला तुमची बहीण समजा आणि जी काही माहिती आता तुम्हाला त्यांच्याबद्दल आहे ती माहिती तुम्ही मला द्या. असं म्हटल्यावरती मग आता तो नॉर्मल म्हणाला, तो हे बघा मॅडम, म्हणजे कसं आहे ना, तुम्ही या सगळ्यामध्ये आता इथून निघून जाल, पण मला या सगळ्यामध्ये अडकवून जाल. असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते, प्लीज प्लीज मला माहिती सांगा. यावर तो म्हणतो, नाही नाही, या पोलिसांच्या ससेमिऱ्यामध्ये मला खरंच अडकायचं नाहीये. म्हणजे काय माहितीये का, इकडे पोलिसांची चौकशी होते, मग ते आम्हाला बोलवतात, आमच्यावरती नको नको ते आता उलटे सुलटे प्रश्नांचा भडीमार होतो आणि मग मात्र आता आम्हाला इकडे नॉर्मलपणे नोकरी करणं कठीण होतं. मॅडम प्लीज, मॅडम प्लीज, म्हणजे मला तुमची मदत करायची जरी इच्छा असली तरी मी तुमची मदत करू शकत नाहीये. भूमी सांगते, हे बघा, आता मी तुमच्याकडे चौकशीला आले ना, मग हा काही पोलिसांचा मॅटरच नाहीये, हा माझा पर्सनल मॅटर आहे आणि माझा पर्सनल मॅटरमध्ये मी तुम्हाला कशी काय अडकवून देईन. असं म्हटल्यावरती मग आता तो माणूस सांगतो, नाही तरी पण सॉरी, मी नाही तुमची मदत करू शकत. असं म्हणत तो आता माघार घेतो आणि भूमीची मदत करण्यासाठी नकार दाखवतो. मग मात्र आता भूमी हतबल होते, काय करू, आई योगेश्वरी तूच मला काहीतरी मार्ग दाखव. असं म्हणत भूमी आता आई योगेश्वरीचा धावा सुरू करते. तो निघून गेलेला वॉर्ड बॉय पुन्हा पावल्या परत येतो आणि भूमीच्या समोर उभा राहतो. मॅडम, म्हणजे मला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकायचं नाहीये, पण तुम्ही मला फक्त बहीण म्हटलात, मला भाऊ म्हटलात, बहिणीसारखी आहे म्हटलात आणि त्याच कारणासाठी, त्या एका कारणासाठी मी तुमची मदत करायला तयार आहे. मी तुम्हाला मला जी काही माहिती आहे ती माहिती सांगेन, पण प्लीज प्लीज मला पोलिसांच्या ससेमिऱ्यामध्ये तुम्ही अडकवू नका. असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते, तुम्ही काही काळजी करू नका, मी कोणत्याही ससेमिऱ्यामध्ये तुम्हाला अडकवणार नाही. आणि त्यानंतर मग ताबडतोब तो सांगायला लागतो की प्रीतीचा नवरा आहे ना, त्याला ड्रगचं ॲडिक्शन होतं. म्हणजे आत्ता मला माहीत नाहीये की नक्की काय आहे त्याचं ते स्टेटस, म्हणजे ड्रग, पण एकदा ड्रग घेणारा माणूस जर का या सगळ्यामध्ये आता त्यांनी सोडायचं म्हटलं तरी सुद्धा तो ड्रग सोडत नाही आणि त्यामुळे तो ड्रगच्या अड्ड्यावरती जाणार म्हणजे जाणार. आणि म्हणून तुम्ही जर का त्या दिशेने चौकशी करायचा प्रयत्न केलात किंवा त्या दिशेने जर का तुम्ही आता इकडे पाहण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला नक्कीच तिकडे काहीतरी माहिती मिळेल, हे 100%. असं म्हटल्यावरती भूमी आता त्यांचा आभार मानते. आभार मानून झाल्यावरती भूमी आता ताबडतोब गायकवाडांना कॉल करते. गायकवाडांना कॉल केल्यावरती आता इकडे भूमी गायकवाडांना सांगायला लागते की मला त्या नवऱ्याबद्दल नर्सच्या खूप मोठी माहिती मिळाली. तो ड्रग घेतो आणि त्यामुळे प्रत्येक ड्रगच्या अड्ड्यावरती जर का आपण चौकशी केली तर तो आपल्याला नक्कीच सापडेल. असं म्हणत मग मात्र भूमी आता या सगळ्यामध्ये इकडे महत्वाची माहिती पुरवते. मग गायकवाड सगळ्या ड्रगच्या अड्ड्यावरती छापा टाकून काही माहिती मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न करायला लागतात. इकडे तोपर्यंत आता इकडे पौर्णिमा आणि रागिणी या आलेल्या असतात अमोलीकडे आणि त्यावरती पौर्णिमा म्हणते, आई काय हो, आज काय असं झालंय की तुम्ही स्वतःहून अमोलीच्या इकडे आलेला आहात. मला कळत नाहीये की तुम्ही अमोलीला भेटायला स्वतः का आलात, म्हणजे दरवेळेला तुम्ही कामं माझ्यावरती सोपवता. यावरती रागिणी म्हणते, पण यावेळेचं काम जरा वेगळंच आहे. यावेळेच्या कामासाठी मला आता स्वतः येणं गरजेचं वाटलंय. म्हणजे तुला माहिती आहे का की भूमी या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाहीये. पौर्णिमा म्हणते, पण आता काय, अमोलीने तिची खेळी खेळले ना, तिने तर कोर्टाकडून आणलेलं आहे ना समंजस, तिने कोर्टाकडून सगळं आणलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता तिने आपला अधिकार क्षितिजावरचा सिद्ध केलाय. मग असं असताना क्षितिजावरचा अधिकार सिद्ध झालेला असताना पुन्हा भूमी काय करू शकते. यावरती रागिणी म्हणते, तुला माहित नाहीये भूमी काय चीज आहे ते. भूमी आता इतकं सगळं घडल्यावरती त्या प्रीती नर्सपर्यंत पोहोचणार. प्रीती नर्सपर्यंत पोहोचल्यावरती मग भूमी या सगळ्यामध्ये आता प्रीती नर्सला विचारणार की नक्की काय मॅटर आहे तो. आणि प्रीती नर्स जर का सत्य बोलली तर झालं. आणि दुसरं म्हणजे हे एक गोष्ट करत असताना
ती कायद्याने आता पुढची गोष्ट करत राहणार, म्हणजे तुला कळतंय ती कायद्याचा सुद्धा आता आधार घेणार आणि कायद्याचा आधार घेत ती आता या सगळ्यामध्ये आपल्याला सुद्धा अडकवायला कमी करणार नाही। आणि म्हणूनच मला आता असं वाटतंय की काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्या प्रकरणामध्ये अलर्ट राहायला पाहिजे, त्यासाठी आपल्या बाजूने अमोलीला तयार केलं पाहिजे। यावरती मग पौर्णिमा म्हणते, आई तुम्ही किती विचार करताय, म्हणजे तुम्ही इतक्या पुढचा विचार करताय, मी तर मला वाटलं पण नव्हतं। ठीक आहे, मी पण येऊ का तुमच्या सोबत? यावरती मग आता इकडे सांगायला लागते रागिणी, हे बघ तू आता सध्या याच्यामध्ये येऊ नकोस, मी जे काही करायचं आहे ते सगळं बघून घेईन असं म्हणत मग मात्र आता इकडे रागिणी सांगायला लागते की मी या सगळ्या गोष्टींवरती काय करायचं ते बघते असं म्हणत ती आता आतमध्ये अमोलीला जाऊन भेट घेऊन अमोलीची ती या प्रकरणावरती आता अमोलीला इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करणार असते। तोपर्यंत मग आता इकडे विचार करत रागिणी आत निघून जाते आणि पौर्णिमाला ती काही गोष्टी लपवत असते, म्हणजे पौर्णिमा पासून सुद्धा ती काही गोष्टी लपवत असते आणि ते पौर्णिमाला सांगत नसते। आणि म्हणून आता या सगळ्यामध्ये रागिणी एकटंच जाणं प्रेफर करते आणि पौर्णिमाला तिकडेच ठेवून निघून जाते आणि ती मनात विचार करते, या मूर्ख पौर्णिमाला मला कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायची आता भीतीच वाटायला लागलेली आहे। हे सगळं चालू असताना मग आता इकडे भूमी येते आणि ती सांगते, काय झालं, त्या ड्रगच्या कोणत्या अड्ड्यावरती तुम्ही छापे टाकू शकलात का? यावरती मग आता सांगायला लागतं लगेचच गायकवाड, हो आम्ही ड्रगच्या अड्ड्यावरती छापा टाकला होता, ड्रगच्या अड्ड्यावरती छापा टाकला, पण एक म्हणजे बाकी सगळे पळाले, पण आम्हाला अजून एक माहिती लागलेली आहे हाती आणि ती माहिती आता तुम्हाला आम्ही सांगू, पण त्या माणसाला इकडे येऊ दे असं म्हणत आता इकडे गायकवाड त्या पकडला गेलेला माणसाला आता बोलवतात आणि तो पकडला गेलेला माणूस आता तिकडे येऊन उभा राहतो। ज्या वेळेला त्या माणसाला तिकडे आणून उभं केलं जातं त्यावेळेला त्याला आता विचारलं तर बोल, तुला जी काही माहिती आहे ती सांग। यावरती त्याला तो फोटो दाखवला जातो, फोटो दाखवल्यावरती तो सांगतो, हो हा माणूस आमच्याकडे डेली यायचा, पण बरेच दिवस झाले आता तो काही आमच्याकडे येत नाहीये। यावरती मग आता ते सांगते, का येत नाहीये? यावरती त्यांनी सांगतो की खूप सारा माल तो घेऊन गेलेला आहे, खूप सारा माल आता त्याच्या हातामध्ये होता आणि तो माल घेऊन गेलेला आहे। बाहेरून आम्हाला टिप मिळाली की या सगळ्यामध्ये तो आता हा देश सोडून चाललेला आहे, म्हणजे बहुतेक हा महाराष्ट्र सोडून चाललेला आहे, तो दिल्ली किंवा गुजरातला जाणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे गुजरातला तो गेला, कारण त्याने खूप सारा स्टॉक घेऊन गेला होता। गुजरातला गेला म्हटल्यावरती मग आता पूर्णपणे आपल्या हातातून सगळी गोष्ट निसटून गेलेली आहे ही गोष्ट आता इकडे समजते आणि ती गोष्ट समजल्यावरती आता इकडे गायकवाड हतबल होतात, म्हणजे हे काय झालं, असं कसं गोष्टी झाल्या, अशा गोष्टी कशा होऊ शकतात, म्हणजे या सगळ्यामध्ये आता तो कसा काय जाऊ शकतो? आणि तो म्हणतो, आठव दुसरं काही त्याच्याबद्दल तुला माहिती आहे का? यावर तो म्हणतो, नाही तो निघून गेला। तोपर्यंत इकडे आता रागिणी आपल्या सत्या नावाच्या माणसाला कॉल करते आणि काय रे, बरोबर माणूस पेरलास ना? त्यावरती तो सांगतो, तुम्ही काळजी करू नका, मी बरोबर माणूस पेरलेला आहे, या सगळ्याची आता मात्र तुम्ही कोणतीही चिंता करू नका असं म्हणत मग मात्र ज्या वेळेला तो माणूस पेरला असं सांगतो तर आता भूमीपर्यंत तो वॉर्ड बॉय पोहोचणं, भूमीने त्या वॉर्ड बॉयला प्रश्न विचारणं, हा सगळा एक फक्त ट्रॅप असतो, म्हणजे भूमीला या सगळ्यामध्ये आता बरोबर अडकवण्यासाठी रचलेला ट्रॅप आणि त्या ट्रॅपमध्ये भूमी अचूक अडकते। ज्या वेळेला भूमी त्या ट्रॅपमध्ये अडकते आणि त्याच वेळेला भूमीला तरी सुद्धा वाटतं की नाही हे रागिणी आत्या आपल्यासोबत काहीतरी करतायत, म्हणजे काहीतरी गेम करतायत। भूमी आता क्षितिजा जरी आपल्याजवळ नाहीये तरी सुद्धा क्षितिजा आपली मुलगी जिवंत आहे या गोष्टीचं सेलिब्रेशन करत असते आणि या गोष्टीचं सेलिब्रेशन करत आता ती या सगळ्यामध्ये आता केक कापते। त्यानंतर ती गायकवाडांच्या इकडे जाते आणि गायकवाडांना सांगायला लागते, ती गायकवाडांना बोलायला लागते की रागिणी आत्यांनी हे सगळे पुरावे रचलेले आहेत आणि त्या संदर्भात मला आता बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता गायकवाड म्हणतात, पण ते गुजरातला गेले ना? यावरती मग आता सांगायला लागते भूमी, नाही
ते गुजरातला गेलेले नाहीयेत। या सगळ्यामध्ये आता हा फक्त ट्रॅप रचलेला आहे। पुरावे रचणं किंवा पुरावे हे सगळं करणं हे सगळं आमच्या रागिणी आत्यांची फितरत आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की आपण आपला हे सोडू नये किंवा आपण आपल्या या सगळ्या प्रकरणामध्ये जी काही माहिती शोधायचा प्रयत्न करतोय ती माहिती आपण शोधायलाच पाहिजे असं म्हणत भूमी आता रागिणीचा प्लॅन फ्लॉप करत नर्सचा शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आपल्या दिशेने करणार असते आणि रागिणीचा प्लॅन फ्लॉप होणार।